नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं मराठी जॉब अड्डा या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमानुसार चांदोबास पत्र पाठ क्रमांक 8 मराठी स्वाध्याय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 अ आहे आनंदाने डोलू लागणारे. याचे उत्तर आहे राणे वने. आ आहे पत्रात उल्लेख केलेले अंतराळवीर कोण. याचे उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन. ई आहे चंद्रावर जाण्यासाठी लागणारे वाहन. याचे योग्य उत्तर आहे अपोलो यान. आणि ई आहे पत्र लिहिणारे कोण. याचे योग्य उत्तर आहे वंदना. प्रश्न क्रमांक 2 आहे आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेले कोण. याचे योग्य उत्तर आहेत नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन. प्रश्न क्रमांक 3 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ आहे चांदोबा मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते. याचे योग्य उत्तर आहे चांदोबा मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर सारी सृष्टी शोभायमान होते. राने वने आनंदाने डोलू लागतात. नद्या नाले सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात. आ आहे मुलांना चांदोमामाचे आकर्षण काय वाटते. याचे योग्य उत्तर आहे चांदोबा मामा हा पृथ्वीवरील सर्व मुलांना आवडता मामा आहे. त्याचे मोहक रूप आणि सुंदर चांदणे मुलांना खूप आवडते, म्हणून मुलांना चांदोबा मामाचे आकर्षण वाटते. ई आहे चांदोबा मामाला आनंद का झाला असेल. याचे योग्य उत्तर आहे पृथ्वीवरील माणसे चंद्रावर आली आणि त्यांनी चांदोबा मामांशी संवाद साधला. आपली भेट घेण्यासाठी एवढे माणसे एवढ्या दूरवरून आली व हे पाहून चांदोबा मामाला खूप आनंद झाला असेल. प्रश्न क्रमांक 4 आहे योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. 1 आहे नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात. याचे पर्याय आहेत अ चंद्राचे रूप मोहक असते तेव्हा. आ सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा. ई राणे वने आनंदाने डोलू लागतात तेव्हा. आणि ई आहे पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा. याचे योग्य उत्तर आहे पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा नद्या नाले सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात. 2 आहे चांदोबा मामाला केव्हा आनंद झाला असेल. याचे पर्याय आहेत अ अपोलो यान चंद्रावर गेल्यावर. आ अंतराळवीर चंद्रावरून बोललेले ऐकल्यानंतर. ई नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन चंद्रावर गेल्यावर. ई अंतराळवीरांना आनंद झाल्यावर. याचे योग्य उत्तर आहे ई नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑड्रिन चंद्रावर गेल्यावर. पुढील प्रश्न आहे लिहिते होऊया. चांदोबा मामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा. चांदोबा मामाला तुम्ही कोणते प्रश्न विचारणार त्याची प्रश्नावली तयार करा. याचे उत्तर आहे 1 प्रश्न चांदोबा मामा तुझ्यावर राहायला येता येईल का. दुसरा प्रश्न असू शकतो चांदोबा मामा रात्री तू इतका चमकदार का दिसतोस. तिसरा प्रश्न चांदोबा मामा तुझ्याकडे पाणी व प्राणवायू आहे का. चौथा प्रश्न चांदोबा मामा तुला आकाशातून पृथ्वी केवढी दिसते. आणि 5वा प्रश्न असेल चांदोबा मामा तुझे पृथ्वीपासून अंतर किती आहे. अशा पद्धतीने प्रश्नावली तयारी होऊ शकते. खेळूया शब्दांची. प्रश्न क्रमांक 1 पुढे दिलेल्या वाक्या प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तो आहे शोभायमान होणे म्हणजेच त्याचा अर्थ आहे सुंदर दिसणे. वाक्य असेल नव्या रंगरंगोटीमुळे शाळा खूप शोभायमान दिसत होती. आहे खिदळू लागणे. याचा अर्थ आहे आनंदाने मोठ्याने हसणे. याचे वाक्य असू शकते विनोद ऐकून वर्गातील मुले खिदळू लागली. ही आहे मोहात पडणे. याचा अर्थ आहे आकर्षित होणे. वाक्य आहे बागेतील फुले पाहून मी त्यांच्या मोहात पडलो. ही आहे प्रयत्नांची शिकस्त करणे. याचे अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. याचे वाक्य आहे परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी रोहनने प्रयत्नांची शिकस्त केली. प्रश्न क्रमांक 2 आहे खाली दिलेल्या संदेश वहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. अ आहे मोबाईल. याचा मराठी भाषेतील नाव आहे भ्रमणध्वनी. आ आहे इंटरनेट. याचे मराठीतील नाव आहे आंतरजाल.
कृतीतून शिकूया प्रकल्प शिक्षकाच्या मदतीने संदेशवहनाची प्राचीन आणि आधुनिक साधने या विषयासंदर्भातील विविध पुस्तके नियतकालिके मिळवा व वाचा. त्याची नोंद वहीमध्ये लिहा. याचे उत्तर पुढील प्रमाणे असू शकते. संदेशवहनाचे मार्ग काळानुसार बदलले आहेत. प्राचीन काळात दवंडी, कबूतर आणि घोडेस्वार दूत यांसारख्या पारंपरिक साधनांचा वापर होत असे. यांच्या साहाय्याने संदेश पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागत असे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन, इंटरनेट, ईमेल, कृत्रिम उपग्रहामुळे आणि सोशल मीडिया जसे की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या ॲप्समुळे जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सेकंदात संपर्क साधणे शक्य झाले आहे. शोध घेऊया. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची माहिती पालक तसेच शिक्षक यांच्याकडून जाणून घ्या. 1 आहे. चंद्रावर प्रथम कोण व कसे पोहोचले? याचे योग्य उत्तर आहे अमेरिकेच्या अपोलो 11 या यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर पोहोचले. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले आहेत. 2. चंद्रावर जाण्यासाठी मनुष्य कोणकोणते प्रयत्न करत आहे? याचे योग्य उत्तर आहे हे मनुष्य अंतराळयान आणि रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी आणि तेथील माती, पाणी, वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. 3. आपल्या देशाने आतापर्यंत किती चंद्र मोहिमा राबवल्या आहेत? याचे योग्य उत्तर आहे आपल्या भारत देशाने आतापर्यंत चंद्रयान 1, चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 या चंद्र मोहिमा राबवल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे. आजपर्यंत कोणकोणत्या देशांनी चंद्र मोहिमा राबवल्या याची माहिती शिक्षकांच्या मदतीने आंतरजालावरून मिळवा. याचे उत्तर आहे अमेरिका, रशिया, जपान, चीन, भारत, दक्षिण कोरिया, इस्रायल या देशांनी चंद्र मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमांद्वारे चंद्राचा अभ्यास आणि संशोधन करण्यात आले आहे. जाणून घेऊया पत्रलेखन. पत्रलेखन कसे असेल? अनौपचारिक पत्राचा नमुना पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने दिलेली माहिती भरून घ्या आणि त्या पद्धतीने आपण पत्र लिहू शकतो आणि ते पाठवू शकतो. उपक्रम. दूर गावी असणाऱ्या आजीची खूप आठवण येत आहे. अशा वेळी आपल्या भावना आजीला कळवणारे पत्र वरील नमुन्यानुसार तयार करून लिहा. सर्वनाम आणि त्यांचे प्रकार हे पूर्ण दिलेले आहेत. त्या पद्धतीने वाचून घ्या. पुढील परिच्छेद वाचायचा आहे आणि त्यावरून पुरुषवाचक सर्वनाम तसेच सर्वनाम दिलेले आहेत. हे एकदा वाचून घ्या. दिलेल्या वाक्यातील पुरुषवाचक सर्वनामांचा प्रकार ओळखून लिहा. आहे. तू काल शाळेत का आला नव्हतास? याचे योग्य उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आहे. आपण सर्वजण पोहायला जाऊया. याचे उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ही आहे. आम्ही अभ्यास करतो. याचे योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ही आहे. मी मुंबईला जाणार आहे. याचे योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न आहे. पुढील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा. पर्याय दिलेले आहेत. तो, ते, हे, त्या. पहिला आहे डॅश डॅश माझे पुस्तक आहे. याचे योग्य उत्तर आहे हे. 2 नंबर आहे डॅश डॅश टेबलावर पेन आहे. याचे योग्य उत्तर आहे त्या टेबलावर पेन आहे. 3 आहे डॅश डॅश दप्तर संजयचे आहे. याचे योग्य उत्तर आहे ते दप्तर संजयचे आहे. 4 आहे डॅश डॅश बेभान होऊन नाचू लागला. याचे योग्य उत्तर आहे तो बेभान होऊन नाचू लागला. पुढील प्रश्न आहे. खालील वाक्यात योग्य ते दर्शक सर्वनाम वापरा. याचे पर्याय दिलेले आहेत. तो, तो, जे, ते. याचे पहिला प्रश्न आहे डॅश डॅश दानशूर असतात. डॅश डॅश गरिबांना मदत करतात. याचे योग्य उत्तर आहेत जे दानशूर असतात ते गरिबांना मदत करतात. 2 आहे डॅश डॅश वृक्षारोपण करतो. डॅश डॅश पर्यावरणाचे रक्षण करतो. याचे योग्य उत्तर आहे जो वृक्षारोपण करतो तो पर्यावरणाचे रक्षण करतो. पुढील प्रश्न आहे. खालील वाक्यात योग्य ती प्रश्नार्थक सर्वनामे वापरून वाक्य पूर्ण करा. याचे पर्याय दिलेले आहेत. काय, कोणाला, कोणी. पहिला आकडा आहे
हा धडा डॅश डॅश वाचता येईल. याचे योग्य उत्तर आहे कोणाला. 2. हा निबंध डॅश डॅश लिहिला. याचे योग्य उत्तर आहे कोणी. हा निबंध कोणी लिहिला. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा. एक आहे, या बंदपेटीत डॅश डॅश आहे ते सांग. याचे पर्याय आहेत काय आणि कोण. याचे योग्य उत्तर आहे, या बंदपेटीत काय आहे ते सांग. 2 आहे, मदतीला डॅश डॅश बोलवावे हे समजत नाही. याचे पर्याय आहेत कोणाला, कशाला. याचे योग्य उत्तर आहे कोणाला. 3 आहे, त्या दुकानात डॅश डॅश वाटेल ते मिळेल. याचे योग्य उत्तर आहे काय. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील आत्मवाचक सर्वनामे ओळखा. एक आहे, तो स्वतःबद्दल फार बोलतो. याचे योग्य उत्तर आहे स्वतः. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. 2. आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. याचे योग्य उत्तर आहे आपण. आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न आहे, पुढील सर्वनामाचा वापर करून 5 वाक्ये तयार करा. एक आहे, आपण. वाक्य आहे, आपण सर्वांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. 2 आहे, काय. वाक्य आहे, तू काय खात आहेस. 3 आहे, ही माझी आई आहे. 4 आहे, तो. वाक्य आहे, जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. 5 आहे, कोणी. याचे वाक्य आहे, हे सुंदर चित्र कोणी काढले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.